तुझं नाव काय बा? सर माझं नाव आहे अर्णव उमरराव काळे. उपकरणाचं नाव? मधमाशांच्या हल्ल्यापासून संरक्षित करण्याचे. आणि जिल्हा? अमरावती. ठीक आहे. तुझे वडील काय करतात? शेती करतात. बरं, ही जी म्हणजे नेमकं काय आहे याचा फायदा काय मला सांगू? तर याचा फायदा आहे की आपल्या जर अंगावर मधमाशांनी हल्ला केला तर आपलं संरक्षण छत्री करते. तर मी एकदा सर माझ्या पप्पांनी अनुभव घेतलाय सर, कारण की त्यांच्या पिकावर मधमाशाचा हल्ला झाला का? हो, माझे पप्पा पिकावर पण होते का? पिकावर माझे मधमाशांनी हे ना छोटं पोळं बनवलं होतं आणि माझ्या पप्पांनी वडिलांनी ते पोळ तोडलं होतं. तर मधमाशांनी त्यांच्यावर हल्ला केला आणि खूप इजा झाला माझ्या पप्पांना. तर मला एक आयडिया सुचली तेव्हा की मी मधमाशांहून वाचवण्यासाठी आपल्या संरक्षण करण्यासाठी मी एक छत्री बनवेल. या मुलांचं कौतुक करूया, ज्याच्या वडिलाला जी क्षती झाली इतरांना होणे यानंतर आपल्याला सुद्धा होणे याच्यापासून त्याने एक उपाययोजना सुचवली केली आणि छत्री बनवली. छत्री आहे याच्यामध्ये. आता हे काय आहे? हे सर्व मोटर आहे सर, आणि याच्यामध्ये मी एक लॉकर फिक्स केलेला आहे. ह्या लॉकरचं काम आहे, ही जी नेट आहे. नेट आहे. हे नेट आहे. हे नेट आणि छत्रीवर टाकणारा मुलगा म्हणजे जो कोणी व्यक्ती. आणि मग जेव्हा हे बटन दाबलं की हे जे नेट आहे ना आपोआप खाली येते. हे पहिले हे खाली येणार लॉकर आणि मग नेट आपोआप खाली पडले. हे असं ठीक आहे, असं येणार म्हणजे जेणेकरून मधमाशा त्या व्यक्तीला कुठल्या प्रकारे नुकसान पोहोचू शकत नाही. याचा खर्च किती आहे? याचा खर्च आता मला कन्फर्म माहित नाही, पण खूप कमी खर्च आहे. खूप कमी आहे. म्हणजे हे वगैरे काही नाही एवढं. बॅटरी, सेन्सर, बजर म्हणजे आणि याचा दुसरा पण उपयोग आहे सर. ही छत्री आपल्या पाऊस आला आणि खूप खतरनाक वादळ सुटले तर ही जी आहे ना आहे मधमाशा आणि पाऊस त्याचबरोबर वादळापासून सुद्धा. वादळात काय होतं माहिती का, म्हणजे त्याच्यात धूळ वगैरे आपल्या डोळ्यात जाऊ शकते. तर ती धूळ सुद्धा या छत्रीमुळे जाणार नाही. तुझं खूप खूप अभिनंदन. आणि जिथे कुठे मधमाशा असेल, मधमाशाचा पेय असेल, त्या नागरिकांनी या प्रकारच्या या मुलांना कशी बनवून छत्री याचा उपयोग करावा जेणेकरून आपल्याला नुकसान होणार आहे. धन्यवाद.